श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा दिवस वर्षातील असा पवित्र आणि दिव्य क्षण मानला जातो की या दिवशी केलेले प्रत्येक सत्कर्म अक्षय म्हणजे कधीही न संपणारे पुण्य देणारे ठरते असे आपल्या धर्मात सांगितले आहे. म्हणूनच या दिवशी विशेष करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा केली तर घरात सुख समृद्धी आणि धनधान्य कायम राहते अशी श्रद्धा आहे. या दिवशीची सुरुवात खूप शुद्ध आणि शांत भावनेने करावी. पहाटे लवकर उठावे, अंगाले उटणे लावून अंघोळ करावे आणि शक्य असेल तर पाण्यात थोडे गंगाजल, गुलाबजल किंवा हळद पावडर मिसळून अंघोळ करावे. यामुळे शरीर आणि मन दोन्ही पवित्र होतात. त्यानंतर स्वच्छ पिवळे किंवा पांढरे कपडे घालावे, कारण हे रंग पवित्रता आणि लक्ष्मीचा आशीर्वाद आकर्षित करणारे मानले जातात. घरातील देवघर नीट स्वच्छ करावे. देवांच्या मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावेत आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना फुलांनी सजवावे. विशेषतः पिवळी फुले अर्पण करावेत, कारण पिवळा रंग हा गुरु आणि श्रीमंतीचा रंग मानला जातो. त्यानंतर देवासमोर तुपाचा दिवा लावावा आणि अगरबत्ती लावून संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी. आता लक्ष्मीनारायण सेवा कशी करावी ते समजून घ्या. सर्वात आधी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना एकत्र बसवून त्यांची पूजा करावी. त्यांच्यासमोर स्वच्छ पाण्याचा कलश ठेवावा. त्यात थोडे तांदूळ आणि एक नाणे टाकावे. हे संपन्नतेचे प्रतीक आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावे, कारण तुळशीशिवाय विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. आणि माता लक्ष्मीला कमळाचे फूल किंवा पिवळी फुले अर्पण करावीत. यानंतर दोघांना हळद कुंकू लावावे आणि गोड नैवेद्य दाखवावा, जसे की साखर, खीर किंवा गोड पोळी, कारण गोड पदार्थ हे आनंद आणि समाधानाचे प्रतीक आहेत. पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः हा लक्ष्मी मंत्र किमान 108 वेळा तरी म्हणावा. यामुळे घरात धनाचा प्रवाह वाढतो आणि अडथळे दूर होतात. यानंतर त्या दिवशी एक विशेष उपाय करावा, जो लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो. एक स्वच्छ पिवळा कपडा घ्यावा. त्यात 3 हळदीच्या गाठी, 4 ग्राम चणा डाळ आणि थोडेसे केशर ठेवावे आणि ही पोटली बांधताना मनात प्रार्थना करावी की माझ्या घरात कधीही पैशाची कमतरता भासू नये. ही पोटली तयार करून ती तिजोरीत ठेवावी आणि लक्ष्मी मातेचे स्मरण करावे. आता या दिवशी पोटली का तयार करावी हे समजून घ्या. पोटली हा फक्त एक उपाय नाही, तर तो एक संकल्प असतो. पिवळ्या कापडात बांधलेली ही पोटली म्हणजे आपल्या घरातील धन ऊर्जा स्थिर करण्याचा एक मार्ग आहे. हळद, चणा डाळ आणि केशर हे तीनही पदार्थ श्रीमंतीचे प्रतीक आहे. हळद सौभाग्य देते, चणा डाळ अन्न आणि भरभराट दर्शवते आणि केशर ऐश्वर्य आणि उच्च ऊर्जा दर्शवते. जेव्हा आपण हे सर्व एकत्र बांधतो तेव्हा आपण एक प्रकारे लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर राहण्याचे आमंत्रण देत असतो. म्हणूनच ही पोटली तिजोरीत ठेवली जाते. आता या दिवशी काय खरेदी करावी याबद्दल समजून घ्या. परंपरेनुसार सोने, चांदी किंवा पितळ खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. सोने म्हणजे सूर्याचे तेज आणि सुवर्ण ऊर्जा, जी घरात स्थिरता आणि मोठेपणा आणते. चांदी म्हणजे चंद्राची शांती, जी मनाला स्थिर ठेवते. आणि पितळ हे गुरूचे प्रतीक आहे, जे ज्ञान आणि समृद्धी वाढवते. पण प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य नसते. म्हणून लक्ष्मीला प्रिय असलेल्या काही साध्या वस्तू देखील खरेदी करू शकता, जसे की मीठ, हळद, दालचिनी, केशर, झाडू किंवा लक्ष्मीची छोटी मूर्ती. या सर्व वस्तू घरात सकारात्मक ऊर्जा आणतात. झाडू हे विशेष करून महत्त्वाचे मानले जाते, कारण झाडू म्हणजे लक्ष्मी आहे. लक्ष्मी ही दरिद्रता दूर करण्याचे प्रतीक आहे. या दिवशी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दान करणे. शक्य असेल तर माठ दान करावा. पाण्याने भरलेला माठ एखाद्या गरजूंना, एखाद्या गरीबाला द्यावा किंवा पाणपोई लावावी, कारण पाणीदान हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. यामुळे जीवनात शांती आणि समाधान येते. यानंतर लक्ष्मी श्रीयंत्राची पूजा करावी. श्रीयंत्र हे लक्ष्मीचे अत्यंत शक्तिशाली रूप मानले जाते. ते घरात धन आकर्षित करते. श्रीयंत्र समोर ठेवून त्याला हळद कुंकू लावावे, लाल फूल अर्पण करावे आणि तुपाचा दिवा लावावा. यानंतर श्रीसूक्तचा पाठ करावा. शक्य असेल तर 16 वेळा पाठ करावा.
कारण 16 अंक पूर्णत्व आणि संपन्नतेचे प्रतीक आहे. प्रत्येक वेळेस पाठ करताना मनात लक्ष्मी मातेचे ध्यान करावे आणि प्रार्थना करावी की माझ्या घरात कधीही धनाची कमी पडू नये आणि सदैव सुख शांती राहो. घरातील सर्वांनी एकत्र बसून लक्ष्मीनारायणाची आरती करावी आणि देवाचे आभार मानावे की त्यांनी आपल्याला हा पवित्र दिवस दिला. संध्याकाळी पुन्हा एकदा दिवा लावावा आणि शांतपणे काही वेळ ध्यान करावे, कारण या दिवशी केलेली प्रार्थना 1000 पटीने साधना थेट फल देणारी मानली जाते. अक्षय तृतीया हा फक्त एक सण नाही, तर तो आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारा दिवस आहे. त्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणून त्याला अक्षय असे नाव आहे. या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय सुद्धा आयुष्यभर साथ देतात. फक्त ते मनापासून आणि श्रद्धेने करणे गरजेचे आहे. जर तुम्ही या दिवशी लक्ष्मीनारायण सेवा, पोटली उपाय किंवा श्रीयंत्रपूजा आणि दान हे सर्व एकत्र केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतात. पैसा टिकतो, घरात आनंद वाढतो आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागते अशी श्रद्धा आहे. म्हणून या अक्षय तृतीयाला फक्त खरेदीवर लक्ष न देता सेवा, साधना आणि श्रद्धा यावर भर द्या. कारण खरी लक्ष्मी ही फक्त पैशात नाही, तर समाधानात आणि आनंदात असते. आणि जेव्हा मन समाधानी असते तेव्हा घरात आपोआपच सुख समृद्धी येते. आपल्यासाठी नोकरी, व्यवसाय असो, कामधंदा असो, त्यासाठी या सगळ्या सेवा करणे खूप गरजेचे आहे. तर महिलांनो, आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची त्यासोबतच सेवा करायला विसरू नका. त्यांची अखंड कृपा प्राप्तीसाठी या सर्व सेवा कराव्या. आपल्याकडून जी सेवा शक्य होणार ती सेवा या दिवशी करण्याचा प्रयत्न करावा. माहिती आवडल्यास नक्कीच एक लाईक करावा आणि श्री माता लक्ष्मी असे लिहायला विसरू नका. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.